सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शनी शिंगणापूर येथील शैनेश्वर देवस्थानच्या ऑनलाईन सेवांसाठी करण्यात आलेल्या करारातील अनियमितता उघडीस येत असून या प्रकरणातील ॲप मालक तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत। येथील सायबर पोलिसांनी देवस्थानशी करार असलेल्या 4 ॲप मालकांना नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते। यापूर्वी चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते, मात्र काही जण अनुपस्थित राहिल्याने पुन्हा नोटिसा देण्यात आल्या आहेत। अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तब्बल 1.5 वर्षानंतर अखेर रेशन दुकानातून साखरेचे वितरण पुन्हा सुरू होत आहे। टेंडर प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे बंद असलेले साखर वाटप आता नव्याने सुरू करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला 5000 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे। नोव्हेंबर, डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या 3 महिन्यासाठी जिल्ह्यात आवश्यक साखर उपलब्ध झाली आहे। राज्याचे लक्ष असलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम मशीन हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहे। मात्र या स्ट्रॉंग रूम नियंत्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे साधारण एक तास बंद झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता। त्यामुळे उमेदवारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र हार्ड डिस्क भरल्याने त्या बदलण्यासाठी कॅमेरे बंद झाले होते। या संपूर्ण प्रक्रियेचे देखील चित्रण करण्यात आले असून उमेदवारांच्या शंकाचे समाधान केले असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी दिले। अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा एकूण 22 पैकी 19 साखर कारखान्याचे गाळप सुरू आहे। या कारखान्यांकडून आतापर्यंत 31,14,146 मेटन गाळप व 22,61,318 क्विंटल साखर पोती उत्पादन झाले। यंदा कुकडी व केदारेश्वर हे 2 सहकारी साखर कारखाने आणि साईकृपा देवदैठण हा खासगी साखर कारखाना अद्याप सुरू झालेला नाहीये। राहता तालुक्यातील साकुरे येथे डुकरांना आफ्रिकन स्वाईन फीवरची लागण झाली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 1 किमीच्या परिघातील डुकरांना किलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 15 दिवसांपूर्वी 2 डुकरे आजारी होती, त्यात ते दगावले। पशुवैद्यकीय डॉक्टर कोळपे व डॉक्टर तांबे यांनी त्यांचे शवविच्छेदन करून काही सॅम्पल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। या तपासणीत या डुकरांना आफ्रिकन स्वाईन फीवरची लागण झाल्याचे निष्पन्न झाले। यामुळे जिल्हा स्तरावर हे रिपोर्ट आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत माहिती दिली। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नाशिक पुणे रेल्वे महामार्गाचा मार्गच बदलला असून त्यातून जिल्ह्यातील संगमनेर अकोले तालुक्याच्या विकासाला फाटा बसणार असल्याने जनतेतून असंतोषाचा सूर उमटला आहे। या विरोधात रेल्वे जन आंदोलन समितीने आक्रमक भूमिका घेतली असून यासाठी सत्ताधारी महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे। विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी सरकार विरोधातील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन देत त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे। पारनेर सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजात काम करीत असताना निस्वार्थ भावना व नैतिक मूल्यांची जपणूक करावी। सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचे शुद्ध विचार, शुद्ध आचार आणि जीवन निष्कलंक तसेच अपमान पचवण्याची शक्ती असावी असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला। रायगड सिद्धी येथील हिंदवी स्वराज्य ट्रस्टच्या सभागृहात अखिल भारतीय ग्राहक पंचायत आयोजित जिल्हास्तरीय 1 दिवसीय अभ्यास वर्गात हजारे बोलत होते। अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील मयूर बाळासाहेब गारडे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली। ग्रामस्थ व सटुआई देवस्थानच्या वतीने मयूर यांचा रविवारी यथोचित सन्मान केला। आजोबा माधव गारडे, आई वडील मंगल व बाळासाहेब गारडे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचा सटुआई देवस्थान प्रांगणात गौरव करण्यात आला।
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय हळगाव येथील अंतिम वर्षातील कृषी दूतांचे नुकतेच पिंपरखेड येथे आले होते. ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. कृषी दूतांनी शेतकऱ्यांना शेती व पशुधनाविषयी अद्ययावत माहिती दिली. अरणगाव येथून वाळकी मार्गे श्रीगोंद्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून खोल खड्डे, खचलेले डांबर यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांच्यासह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.